आपल्यासोबत या सगळ्या संदर्भातच बातचीत करण्यासाठी डॉक्टर बाळ फुंडके शास्त्रज्ञ जोडले गेलेले आहेत आणि लीना बोके खगोलशास्त्रज्ञ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. दोघांचंही मनपूर्वक स्वागत आहे न्यूज स्टेट महाराष्ट्रमध्ये. तर मी आधी डॉक्टर बाळ फुंडके यांच्याकडे जाईल. सर, काही तासच आता उरलेले आहेत लँडिंग होण्यासाठी. तिथले काही अपडेट्स तुम्ही आम्हाला सांगू शकता का? नेमकं आता लँडिंग करतंय चांद्रयान, काही अपडेट्स तिथले सांगू शकता का? डॉक्टर बाळ फुंडके यांच्याकडे मी पहिली गेलेली आहे. लँडिंगचे काही परिस्थिती कळत नाही, परंतु एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की आत्तापर्यंतचा जो चांद्रयानाचा प्रवास झालेला आहे पृथ्वीपासून चंद्रापर्यंतचा, त्यामध्ये कोणतेही विघ्न आलेलं नाही. ठरलेल्या योजनेनुसारच तो झालेला आहे. आणि आता या शेवटच्या तासांमध्ये जे काही बदल करायचे आहेत त्या यानाच्या एकंदरीत प्रवासामध्ये किंवा ते अलगद उतरेल याची व्यवस्था करण्यासाठी त्यातही कोणत्याही प्रकारची अडथळा आलेला नाही आहे. सर्व काही योजनेनुसार चालू आहे. त्यामुळे योग्य वेळेवर ठरवलेल्या वेळेवर ते अलगदपणे चंद्रावर उतरेल याबद्दल शंका बाळगण्याचं काहीच कारण नाही. मी लीना बोकिली यांच्याकडे जाईन. लीना मॅम, काही तासच आता उरलेले आहेत. चांद्रयान 3ची मोहीम फत्ते होण्यासाठी काही तासच उरलेले आहे. नेमकं चांद्रयान मोहीम म्हणजे चांद्र जर पृष्ठ दक्षिण ध्रुवावर उतरल्यानंतर पुढे त्याचं कसं असेल नियोजन? आता सध्या प्री लँडिंगची तयारी सुरू होणार आहे आणि मग ऑटोमॅटिक लँडिंग सिस्टमचं ते कार्य सुरू झाल्यानंतर 17 मिनिट शेवटचे अतिशय क्रुशियल असतात. आणि मग लँडिंग झाल्यानंतर तुम्ही विचारलेला प्रश्न सांगेन मी उत्तर. विक्रम लँडर अलगदपणे दक्षिण ध्रुवजवळ लँड झाला की त्यानंतर जी त्याच्या थ्रस्टर्समुळे माती किंवा लुनार सॉईल रेगोलिथ थोडा वर उडालेला असेल त्या जेट स्प्रेमुळे, तर ती माती आधी सेटल झाल्यानंतर काही मिनटानंतर दार उघडल्यावर तो रॅम्प म्हणजे एक असा ब्रिजसारखा येईल आणि प्रज्ञान रोवर खाली उतरेल आणि त्यानंतर तो तिथे खाली फिरायला लागेल. आणि हे सगळं जर लँडिंग स्मूथ सॉफ्ट झालं तर घडणार आहे. पण ही लँडिंगची प्रोसिजर अतिशय महत्त्वाची आहे आणि क्रुशियल आहे, कारण आता सध्या हॉरिझॉन्टल पोझिशन टँजेन्शियल चाललेला आहे तो, आणि 25 किलोमीटर उंचीवर आल्यावर आणि जेव्हा तो टर्न करून टिल्ट करून वर्टिकल होणार आहे आणि पाय खाली 4 पाय खाली असा तो सॉफ्ट लँडिंग करणार आहे, त्यावेळेला तो टिल्टिंगचा पण भाग तो खूप महत्त्वाचा असतो. आणि त्यानंतर गुरुत्वाकर्षण ॲक्ट करतो ग्रॅव्हिटी आणि हळूहळू तो वेग कमी करत करत येणार आहे. तर एक पॉईंट असा लक्षात घ्यायला पाहिजे की वेलॉसिटी किंवा स्पीड त्याचा तो कंट्रोलमध्ये येणार आहे आणि या सगळ्या पॅरामीटर्स कॅलिब्रेटेड म्हणजे सगळ्या व्यवस्थित जायला पाहिजे की इतकी उंची असताना त्याचा वेग किती पाहिजे. मग 1200 किलोमीटर पर आवरपासून ते तो 100, मग 50, 5, मग किलोमीटर पर सेकंडवरून मीटर पर सेकंड येईल, असा इतका तो वेग कमी करत करत येणार आहे आणि मगच सॉफ्ट लँडिंग शक्य होणार आहे. लीनाजी, डॉक्टर सोमनाथ सर चेअरमन इस्रो म्हणतात की सगळं जरी काही चुकलं तिथे तरी देखील लँडिंग सॉफ्ट लँडिंग होण्याचे दाट चान्सेस आहेत. लीनाजी, दक्षिण ध्रुवावर का याचं सॉफ्ट लँडिंग केलं जातंय, याच्या मागचं काही शास्त्रीय कारण असू शकतं का? आजपर्यंत जास्तीत जास्त चंद्रावरच्या मोहीम या इक्वेटर किंवा मध्य भागात गेलेल्या आहेत. अपोलो मिशन्स, मॅन मिशन, मग मगाशी आपण बोललो तसे नासा. लीनाजी, आम्ही आणि डॉक्टर बाळ फुंडकेजी तुमच्याकडे पुन्हा एकदा येणार आहोत. 5:44 खरं तर हे लँडिंग जे आहे ते होणार आहे. या सगळ्यांवर लीनाताई आपल्या सोबत आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न लीनाताई, काही वेळापूर्वीच तुम्ही असं म्हणालात की आज हे लँड होऊ शकतं आणि सगळ्यात महत्त्वाचं की सॉफ्टली हे
लँड होणार आहे, नेमकं काय असू शकतं? कारण अनेक कारणं जी आहेत ती आपण पाहतोय की लँडिंग होण्याच्या वेळेला ते त्रास ठरू शकतो किंवा समस्या ज्या आहेत त्या येऊ शकतात. नेमकं काय? सगळ्यात चॅलेंजिंग भाग हाच आहे. हां. दक्षिण ध्रुव हा का निवडलेला आहे? कारण सगळ्यात जास्त चॅलेंजेस तिथे आहेत. एक्स्ट्रीम कंडिशन्स आहेत. टेम्परेचर म्हणजे तापमान हायस्ट +50 डिग्री सेंटीग्रेड टू -200 वगैरे जाऊ शकतं खाली. तर या सगळ्या कंडिशन्समध्ये या सगळ्या इन्स्पाइट ऑफ ऑल चॅलेंजेस आपल्याला हे सक्सेसफुल करायचं आहे. तर जॉन एफ केनेडी प्रेसिडेंट म्हणाले होते, वी चूज टू गो टू द मून नॉट बिकॉज इट इज इझी बट बिकॉज इट इज चॅलेंजिंग, बिकॉज इट इज हार्ड. तर त्यामुळे इक्वेटरवर पुन्हा पुन्हा न जाता दक्षिण ध्रुव सिलेक्ट केलेला आहे, जिथे एक्स्ट्रीम कंडिशन्स आहेत, डोंगर आहेत आणि माउंटन्स आहेत, क्रेटर्स आहेत, खड्डे आहेत, व्हॅलीज आहेत आणि तिथे आता आपल्याला लँडिंग करायचं आहे. आणि त्या साईटमध्ये खूप गोष्टी सापडतील अशी आशा आहे. आणि सायंटिस्टना वाटतं की बर्फ किंवा पाणी सापडू शकतो तिथे. आयसोटोप्स म्हणजे हिलियम-3 ज्याची ऊर्जा मग पुढे येणाऱ्या काळात न्यूक्लिअर पॉवर जनरेट करता येईल कॉलनायझिंग ऑफ मून झाल्यानंतर. आणि आयसोटोप्स किंवा मग नंतर आयॉन्स आणि पार्टिकल्सचा अभ्यास देखील होणार आहे. पेलोड आहेत त्याच्यावर जे एक्सपेरिमेंट ठरलेले आहेत त्यापैकी एक आहे जिथे पार्टिकल्स म्हणजे आयॉन्स पण आहेत का, प्लाझ्मा स्टेट ऑफ मॅटर आहे का, हा अभ्यास करायचा आहे. आणि मून क्वेक्स म्हणजे पृथ्वीवर जसे भूकंप होतात तसे चंद्रात होतात का. मून मिनेरॉलॉजी म्हणजे तिथे घटक जे आहेत, एलिमेंट्स आहेत, तर केमिकल ॲनालिसिस होणार आहे. आणि आयर्न, टायटेनियम, ॲल्युमिनियम, मग मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि असे काही पोटॅशियम वगैरे एलिमेंट्स आहेत का, तर हा एलिमेंटचा केमिकल ॲनालिसिस असे अतिशय सफिस्टिकेटेड म्हणजे हाय लेवलचे किंवा उच्च दर्जाच्या या रिसर्च केलेल्या विषयाचे प्रयोग केले जातील. तर पहिला भाग आहे की सायन्स टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन टू शो आर केपेबिलिटी ऑफ सॉफ्ट लँडिंग. दक्षिण ध्रुवाजवळ अलगदपणे लँड केल्यानंतर नंतरचा भाग आहे तो विज्ञान म्हणजे प्रयोग केले जातील. आणि हे प्रयोग सक्सेसफुली झाल्यानंतर त्याचा रिझल्ट MOX म्हणजे इस्रोच्या मिशन कंट्रोलला मिळेल आणि मग त्याचे रिझल्ट्स पुढच्या येणाऱ्या 14 दिवसांमध्ये कळतील. दिसणार आहे निश्चित. लीनाताई, डॉक्टर बाळा फोंडके देखील आपल्या सोबत आहेत. डॉक्टर बाळा, आपण जर पाहिलं तर या सगळ्यांमध्ये ते जसं लीनाताई म्हणाल्या की खूप आव्हानं आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचे प्रयोग जे ते केले जाणार आहेत. या प्रयोगांमध्ये कुठली आव्हानं असणार आहेत? नाही, हे अतिशय आव्हानात्मक आहे यात शंकाच नाही. डॉक्टर भक्तिदानी बऱ्याच गोष्टी सांगितल्यात. एक आणखी सांगणं आवश्यक आहे की हे सर्व जे संचारयान आहे प्रज्ञान त्याच्याकडून ही सगळी माहिती मिळवली जाणार आहे. तिथल्या मातीचे नमुने घेऊन त्यात वेगळी वेगळी मूलद्रव्य आहेत का, हेलियम-3 आहे का, पाण्याचे काही अंश आहेत का, कारण तिथलं तापमान हे सर्वात अतिशीत आहे. हे डार्क साईड द मून म्हणजे जो चंद्राचा पृष्ठभाग आपल्याला कधीच दिसत नाही त्या भागात हे दक्षिण ध्रुव आहे. त्यामुळे त्या ठिकाणची माहिती मिळवणं अतिशय आवश्यक आहे, अतिशय गरजेचं आहे. तसंच तिथे अतिशय तापमान असल्यामुळे गोठलेलं पाणी तिथे असण्याची शक्यता जास्त आहे असा कयास केला गेला आहे. त्याचाही धांडोळा घेतला जाईल आणि हे सगळे प्रयोग केल्यानंतर त्यातून जी माहिती मिळते यान जे आहे ते प्रमाणात आहे. कारण लँडर आणि रोवर जरी चंद्रावर उतरले तर त्यांना घेऊन तिथं जाणारं यान आहे ते चंद्राभोवती करत राहणारच आहे. त्याच्याकडेही माहिती पुरवली जाईल आणि त्याच्याकडून जी माहिती आपल्याकडे येईल या संबंधीची सगळी जी माहिती आहे म्हणजे लँडरचा आणि रोव्हरचा त्यांना कशा करायच्या, नेमक्या कोणत्या प्रकारे करायच्या, त्यासाठी कोणतं वापरायचं ह्या तज्ञावली आपण पुरवल्या गेल्या. त्यामुळे जरी स्वबळावर स्वयंचलित असतील
बरं काही तांत्रिक कारणांमुळे बाळ यांचा आवाज जो आहे तो आपल्यापर्यंत पोहोचत नाही. लीनाताई, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. या सगळ्यांमध्ये प्रत्येक सेकंद जो आहे तो अगदी महत्त्वाचा आहे. तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे की प्रयोग त्याच वेळेला होणार आणि एक एक सेकंद खरं तर खूप महत्त्वाचा आहे. यावेळेला सगळ्यात मोठं आव्हान जे ते त्यावेळेला असणार आहे ते म्हणजेच की वेग जो आहे तो नियंत्रणात ठेवणं हा एक सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे. या सगळ्यांकडे तुम्ही कसं पाहता? शेवटचे 17 मिनिट हे सायंटिस्ट किंवा इंजिनियर्स म्हणतात की याला 17 मिनिट्स ऑफ टेरर, म्हणजे शेवटच्या क्षणाला काहीही होऊ शकतं. एकतर आता तो त्याच्या जोरावर किंवा त्याच्या जीवावर खाली येणार आहे. मॅन मशीन कॉम्बिनेशन होतं इतका वेळ, मग शेवटी 17 मिनिट राहिलेले असताना तो कम्युनिकेशनमध्ये आहे, पण तो त्याचे आपले जे कमांड्स आहेत ते ओबे नाही करत, फॉलो नाही करत. त्यामुळे कम्प्युटराइज प्रोग्राम जो होता तो तिथे तोपर्यंत तो थांबलेला आहे. मग त्याच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे त्याच्या ब्रेनमध्ये फीड केलेली काही इन्फॉर्मेशन आहे, डाटा आहे. तर मागच्या वेळेस चंद्रयान 2चे जे फोटोग्राफ्स होते त्या पिक्चर्सची कंपॅरिझन करेल तो, आणि आत्ताचे कॅमेराज आहेत ते फोटोग्राफ्स काढून त्याला सांगतील. तर तो कम्पेअर करून रिअल टाईममध्ये ह्या फोटोग्राफ्स काढलेल्या तो सगळ्यामध्ये कंपॅरिझन करून डिसिजन मेकिंग करेल किंवा निर्णय घेईल की नक्की कुठे लँड करायचं आहे. आणि त्यामुळे तो अगदी व्यवस्थित शोधेल जागा. ज्या ठिकाणी लँड करायचं आहे त्या पेरिफेरीमध्ये थोडा प्लस मायनस होऊ शकतो, पण तिथे दगड खड्डे असतील तर त्याला लवकरच कळेल आणि मग तो तिथे लँड नाही करणार आणि स्मूथ सरफेसवर तो व्यवस्थित अलगदपणे लँड करेल अशी आशा आहे. त्यामुळे हे सगळं क्रुशियल आहे, कारण वेलॉसिटी म्हणजे वेग आणि किलोमीटर हा सगळा मॅच झाला पाहिजे. लीनाताई हा एक थोडा लीनाताई हा एक थोडासा जो मला न समजलेला भाग हा मी विचारते. 17 मिनिटात हे सगळं शक्य होणार आहे का? कारण इस्रोचे अहमदाबादचे संचालक देसाई यांनी देखील सकाळी असं म्हटलं होतं की आज जर परिस्थिती अनुकूल नसेल तर हे लँडिंग 27 तारखेलाही होऊ शकतं. तर हे 17 मिनिटात पुढच्या ठरणार आहे की त्या आधीच परिस्थिती पाहून हे ठरवणार आहे? पूर्व कल्पना मिळेल त्यांना. आधी जर काही अडचणी येत असतील तर नक्कीच आधी कळेल त्यांना. पहिले एक तर सध्या सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, सो फार सो गुड. आता आज थोडा उजेड आलेला आहे तिथे साऊथ पोलवर. थोडा दिवस सुरू झाल्यामुळे सूर्यकिरण आहेत, त्यामुळे आजचा दिवस निवडलेला आहे. तरी देखील एक विंडो आहे, म्हणजे जर आज काही एक्स्ट्रीम कंडिशन्स किंवा प्रॉब्लेम्स आले, अडचणी आल्या, तर पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये या विंडोमध्येच लँडिंग झालं पाहिजे. आणि मग त्याला पुढचे 14 दिवस तिथे सूर्यप्रकाश किंवा किरण मिळतील, ज्याच्यामुळे ते सोलार पॅनल्स जे आहेत विक्रम लँडरवर आणि प्रज्ञान रोवर बाहेर आल्यानंतर त्याचे पण सोलार पॅनल्स आहेत, त्यांना पॉवर मिळाल्यानंतर सोलार पॉवर मग तरच इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस, इन्स्ट्रुमेंट्स किंवा पेलोड काम करतील. त्यामुळे 14 दिवस त्याला आहेत आणि इन सिटू एक्सपेरिमेंट्स म्हणजे टेस्टिंग, तिकडची माती गोळा करून तो अभ्यास करून सगळा जो शोध लावायचा आहे तो पुढच्या 14 दिवसांमध्येच मग त्याने केला पाहिजे. बरं, डॉक्टर बाळ देखील आपल्यासोबत आहे. डॉक्टर बाळ, पुढच्या 14 दिवसही ते अत्यंत महत्त्वाचे आहेत की हे सगळे प्रयोग आणि अभ्यास करण्यासाठी. तुमचं काय मत आहे? नाही, आता या म्हणाल त्याप्रमाणे हे 14 दिवसच ते कार्यरत राहणार आहे संचारयान प्रज्ञान. आणि त्याला जोपर्यंत ऊर्जा मिळत राहील, सौर ऊर्जा मिळत राहील, तोपर्यंतच ते काम करू शकेल. त्यामुळे हे 14 दिवस आपल्याला अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आज जर अवतरण झालं तर आपल्याला 14 दिवस मिळतील. जर अवतरण पुढे ढकललं गेलं तर कदाचित त्या 14 दिवसांचा कालावधी कमी करावा लागेल. हे सगळं लक्षात घेता आणि आत्तापर्यंत सगळं व्यवस्थित चाललेलं आहे असे संकेत मिळालेले आहेत. त्यामुळे आज अवतरण होईल याविषयी मला तरी फारशी शंका वाटत नाही. बरं, मात्र या सगळीकडे जर आपण बोलायला गेलं तर त्यावेळेला म्हणजे अगदी काहीतरी 2 तास वगैरे उरलेले आहेत. या 2 तासात परिस्थिती अनुकूल नसेल तर नेमकं काय घडू शकतं असं तुम्हाला वाटतं?
नाही, या 2 तासांमध्ये त्या पकडनं तिथे काय परिस्थिती आहे याची माहिती आपल्या कंट्रोल सेंटरकडे येतच राहते. त्यामुळे जर वाटलं की, कारण काय आहे, शेवटच्या 17 मिनिटांमध्ये हे जे अवतरण यान आहे आणि संचार यान आहे ते आपल्या बळावर पुढे जाणार आहे. त्यानंतर इथून काही त्याचं नियंत्रण करता येणार नाही आहे. त्यामुळे त्याआधीच परिस्थिती पाहून हा निर्णय घेतला जाईल. एकदा का ते सुटं झालं आणि स्वतःच्या बळावर पुढे चालू लागलं की मग मात्र त्यांना ज्या आज्ञावली दिलेल्या आहेत, या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून ते जे निर्णय घेणार त्यानुसारच पुढची वाटचाल होणार आहे. म्हणून 17 मिनटं ही जी मोमेंट्स ऑफ टेरर म्हणतो याचं कारण हेच आहे की त्यावेळेला इथून त्याचं नियंत्रण करता येणार नाही आहे. ते स्वबळावरच ही 2 यानं आपल्या पुढे जाणार आहेत. निश्चित. मी लीनाताईंकडे पुन्हा एकदा जाते. लीनाताई, या सगळ्यांमध्ये एक प्रश्न जो आहे तो मला पडलेला आहे, तो असा की जर आपण पाहिलं तर चंद्रावर नासाला पोहोचायला जवळपास जे ते 4 दिवस लागलेले होते. आपण इस्रोनं म्हणजे जवळपास 40 दिवसांचा हा प्रवास आहे आणि अगदी 2 तासांवर हा प्रवास जो आहे तो येऊन ठेपलेला आहे. अनेक आव्हानं याआधी आलेली आहेत. आत्ताही परिस्थिती अनुकूल असेल तर आज लँडिंग होईल असं बोललं जातं, किंवा तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे की सॉफ्ट लँडिंग होऊ शकतं. अशा अनेक शक्यता ज्या आहेत त्या वर्तवल्या जातात. नासाचं जे सॅटर्न रॉकेट होतं, सॅटर्न 5, आणि ॲस्ट्रोनॉट्स पण चंद्रावर लँड झाले होते, तर ते महाशक्तिशाली होतं आणि 6 times मोर पॉवरफुल दॅन आर ओन GSLV किंवा LVM-3 रॉकेट. तर त्यामुळे ते 4 ते 5 दिवसांमध्ये पोचू शकतात अगदी. आणि पुढच्या 4 दिवसांमध्ये परत यायला. आणि रशियाला देखील 8 ते 9 दिवसच लागले होते. लुना 25 क्रॅश झालं. तर त्यांचे रॉकेट तसे पॉवरफुल असतात. सोयूज रॉकेट रशियाचं अतिशय महाशक्तिशाली आहे. आपण कमी फ्युएल वापरतो, कमी पॉवरफुल रॉकेट. मग त्यामुळे आपण जी टेक्नॉलॉजी किंवा टेक्निक वापरली आहे, तर स्लिंग शॉट, मग पृथ्वीच्या भोवती काही दिवस लागले आणि तो ऑर्बिट रेझिंग आणि इतर मॅन्युव्हरिंग करत करत लुनार ऑर्बिट इन्सर्शन करून ट्रान्सफर होऊन तो मूनच्या कक्षेत म्हणजे चंद्राच्या कक्षेत आला. लुनार ऑर्बिट इन्सर्शन झालं आणि मग ऑर्बिट बूस्टिंग म्हणजे रिडक्शन करत करत आता आज 25 किलोमीटर अशा उंचीवर फक्त आलेला आहे किंवा येतोय. फास्ट अप्रोचिंग दॅट पॉइंट. तर त्यामुळे हा मोठा प्रवास होता. 40 दिवस लागले. मग टाईम इज वन फॅक्टर. मग ट्रेड ऑफ असतो. आता महाशक्तिशाली रॉकेट नाही आहे त्यामुळे आपण पण इट डझंट मॅटर. आपल्याला काय महत्त्वाचं आहे, एक भाग आहे की रिझल्ट, आउटकम, किंवा आपल्याला यश मिळवायचं आहे या मोहिमेला. जे मागच्या वेळेला नाही जमलं तर सगळ्या दुरुस्ती किंवा रेक्टिफाय करून प्रॉब्लेम्स रिझॉल्व करून आज ही मोहीम आता अंतिम टप्प्यावर आलेली आहे. त्यामुळे वेळ हा महत्त्वाचा नाही आहे. इट इज अन इम्पॉर्टंट रिसोर्स. पण लागला वेळ तरी चालेल. पण 615 कोटी रुपये हे जे ह्याचा बजेट आहे, तर ते सगळे मार्गी लागायला पाहिजेत. आणि मग नंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन करून सॉफ्ट लँडिंग केलं तर हा ऐतिहासिक क्षणच असेल ना भारतासाठी. कारण दक्षिण ध्रुवजवळ कोणालाच यश मिळालं नाही. इस्रायल माझा लीनाताई हाच प्रश्न होता. म्हणजे मुळात मला हेच विचारायचं की नेमकं दक्षिण ध्रुवावर असं काय आहे की हे यान जे ते तिथंच उतरणार आहे. आपण मगाशी बोललो तसं त्याप्रमाणे एकतर सगळ्या एक्स्ट्रीम कंडिशन्स आहेत साऊथ पोलवर. साऊथ पोलवर बर्फ किंवा पाणी हे याचे सापडायचे चान्सेस आहेत. संशोधनसाठी सगळ्यात चांगली लॅबॉरेटरी म्हणजे अशी प्रयोगशाळा असेल ती इन सिटू आपल्याला एक्सपेरिमेंट्स करायचे आहेत. या सगळ्या एलिमेंट्स, पार्टिकल्स, चार्ज पार्टिकल्स, प्लाझ्मा, स्टेट ऑफ मॅटर, आयॉन्स, ह्याचा सगळ्याचा शोध लावायचा आहे. पुन्हा हेलियम-3 हा जर आयसोटोप मिळाला तर येणाऱ्या काळात न्यूक्लिअर फिजन आणि पॉवर जनरेशन करून लॉंग टर्म म्हणजे कॉलनायझिंग मून किंवा
पुढच्या नासा आर्टेमिस मिशन आणि नंतर मग अनेक असे प्रयोग होणार आहेत आणि मिशन्स होणार आहेत इतर देशांचे पण, तर त्यांना देखील फायदा होणार आहे. तर हा फक्त भारताला नाही तर अख्ख्या जगाला याचा फायदा होणार आहे. नासा पण आपल्याबरोबर कोलॅबरेशन करत आहेत. आता आर्टेमिस अकॉर्ड आहे, त्यामुळे कोलॅबरेशन आहे, एकमेकांना मदत करतोय. तर त्यामुळे या मिशनचा आणि याचा रिझल्ट किंवा आउटकम जो येईल त्याचा नक्कीच फक्त आपल्या देशाला नाही तर अख्ख्या जगाला फायदा होणार आहे. निश्चितच लीनाताई, आपण जर पाहिलं तर आजची जर ही मोहीम फत्ते झाली किंवा आज हे लँडिंग ज्याप्रमाणे तुम्ही म्हणालात की सॉफ्ट लँडिंग झालं, तर पुढचे अनेक मोहिमा ज्या आहेत त्या इस्रोच्या अजेंड्यावर आहेत. याचा आजचा जो परिणाम आहे तो कसा काय पुढच्या काळात होऊ शकतो? चांद्रयान-3 मोहीम ही अतिशय महत्त्वाची आहे. एकतर विज्ञान तंत्रज्ञान या सगळ्याचा सांगड आणि इतकं इंटिग्रेशन केलेलं आहे. तर रॉकेट पासून ते यान, हे स्पेसक्राफ्ट, त्याचे पेलोड, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर्स, IT, AI, इन्स्ट्रुमेंट्स, या सगळ्याचं हे इंटिग्रेशन आहे. तर सगळ्या क्षेत्रात आता एक क्रांती होणार आहे, एक रेव्होल्युशन होणार आहे. आणि आपण ज्याला स्पिन ऑफ म्हणतो, उच्च दर्जाची आता ही टेक्नॉलॉजी आपण स्पेसमध्ये वापरतो. स्पेस ॲप्लिकेशनसाठी काही शोध लावायचे आहेत. मग त्यानंतर ती काही वर्षानंतर डे टू डे लाईफ प्रॉब्लेम सॉल्व करायला किंवा कृषी, ॲग्रिकल्चर, मग डिस्टन्स लर्निंग किंवा टेली एज्युकेशन, टेलिमेडिसिन, अनेक गोष्टींमध्ये नक्कीच याचा फायदा होणार आहे. आणि ऑटोमोबाईल किंवा EVs आणि मेकॅनिकल इंडस्ट्री सगळ्याच ब्रँचेसमध्ये नक्कीच याचा फायदा होणार आहे. गेम्स, व्हिडिओज आणि अनेक गोष्टींमध्ये नक्कीच याचा फायदा होणार आहे. आणि आताची ही युवा पिढी आहे, स्टुडंट्स आहेत, त्यांना आता इथून पुढे जर ही फील्ड किंवा या क्षेत्रात यायचं असेल, ही निवडायची असेल फील्ड, तर हे सगळं बघून त्यांना एक इन्स्पिरेशन आहे, एक प्रेरणा आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात नक्कीच स्टुडंट्स, यंगस्टर्स या क्षेत्रात येतील आणि काम करतील. पुन्हा इथे आपण म्हणतो तसं सगळं संपूर्ण स्वदेशी आहे, वापरलेलं आहे. होमग्रोन टेक्नॉलॉजी फ्रॉम कन्सेप्ट टू एक्झिक्युशन ऑफ द एंटायर मिशन, हे सगळं भारतातलं आहे. एक पेलोड LRO सोडला तर तो नासाचा आहे, तो सोडला तर सगळं इथे संपूर्ण स्वदेशी आहे, इंडिजिनस आहे, भारतात बनवलेलं आहे. आणि याचे प्रयोग करायचे आहेत. तर नक्कीच याचा फायदा इंडस्ट्रीला होणार आहे, स्पेस सेक्टरला होणार आहे. आणि नवीन स्पेस पॉलिसीमुळे आता इस्रो आणि स्टार्टअप्स, प्रायव्हेट प्लेयर्स, प्रायव्हेट इंडस्ट्रीला पण याचा फायदा नक्कीच होणार आहे. निश्चित डॉक्टर बाळ देखील आपल्यासोबत आहेत. डॉक्टर बाळ, जर समजा चांद्रयान-3 ही मोहीम यशस्वी झाली, आज लँडिंग झालं, तर पुढचे 14 दिवस अत्यंत आव्हानात्मक असणार आहे. कोणकोणते प्रयोग तिथं होऊ शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते प्रयोग कुठल्या पद्धतीनं कसे काय होऊ शकतात? नाही, कोणते प्रयोग होणार आहेत याची साधारण कल्पना डॉक्टर बोखेदांनी दिलेलीच आहे. या प्रज्ञान रोव्हर जे आहे त्याच्यामध्ये बरेच स्पेक्ट्रोमीटर्स आहेत. त्या स्पेक्ट्रोमीटरनुसार हे सगळं विश्लेषण होणार आहे. त्याच्याकडून जी माहिती मिळेल त्याचं विश्लेषण होणार आहे. त्यातून अनेक प्रकारची खनिज किंवा निर्नाळे एकस्त हिलियम-3 सारखे यांची तर माहिती मिळेलच. परंतु या निमित्तानं जे तंत्रज्ञान आपण विकसित केलेलं आहे त्याचा उपयोग या पुढे ज्या 2 अतिशय महत्त्वाच्या आणि आव्हानात्मक मोहिमा हाती घेतल्या गेलेल्या आहेत त्यांच्यासाठी उपयोग होणार आहे. याच्या पुढची इस्रोची मोहीम असणारी गगनयान, म्हणजे मानवसहित यान, आपल्या अंतराळवीरांना अंतराक्षात पाठवायचं आणि तिथून परत आणायचं, ही मोहीम गगनयान राबवणार आहे. त्याचबरोबर आपण सूर्याचा वेध घेणारं यानसुद्धा पाठवणार आहोत, आदित्य. त्यासाठी या सगळ्या टेक्नॉलॉजीचा, या सगळ्या तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे. त्या पायावर आधारित पुढचं तंत्रज्ञान वापरून आपण या अतिशय महत्त्वाकांक्षी मोहिमा राबवणार आहोत. अंतरिक्षात आपला अंतराळवीर पाठवणं आत्तापर्यंत केवळ अमेरिका, रशिया आणि चीन यांना शक्य झालेलं आहे. आपणही त्या ह्याच्यात आता भाग घेत आहोत. आपल्या अंतराळवीरांना आपल्याच अंतराळयानातून अंतरिक्षात पाठवण्याची मोहीम आपण राबवत आहोत. राकेश शर्मा यांना जे पाठवलं होतं ते आपल्या अंतराळयानातून आपण पाठवलं नव्हतं.
आता आपल्या तंत्रज्ञानातून आपल्या अंतरिक्ष वीरांना पाठवण्याची मोहीम घेतलेली आहे गगनयान म्हणजे, त्यासाठी सुद्धा ही सगळी पूर्वतयारी आपल्याला उपयोगी पडणार आहे. निश्चितच पुन्हा एकदा मी लीनाताईंकडे जाते. लीनाताई, चांद्रयान-2 मोहीम जेव्हा अयशस्वी झाली त्यावेळेला अनेक त्रुटी त्यात होत्या आणि त्या त्रुटी आता या चंद्रयान-3ला बाजूला सारून त्या त्रुटी काढून पूर्णपणे हे जे काही लँडर आहे ते सुसज्ज अत्याधुनिक पद्धतीनं करण्यात आलेलं होतं. या लँडरची वैशिष्ट्य काय चांद्रयान-3च्या? हा विक्रम लँडर जो आहे नेम्ड आफ्टर डॉक्टर विक्रम साराभाई, जे फादर ऑफ इंडियन स्पेस प्रोग्राम किंवा इस्रोचे जनक आहेत. तर हे आपल्या देशासाठी विक्रम पण असेल जेव्हा तो सॉफ्ट लँडिंग करेल. बरं, आता ज्या गोष्टी चुकल्या मागच्या वेळेला, तर त्या 25 किलोमीटर पासून ते खाली येत असताना असं म्हटलं जातं की काही एरर्स होत्या, 1, 2, 3 अशा ॲक्युम्युलेट होत गेल्या आणि ते कॅलिब्रेशन नीट झालं नाही वेळोवेळी, त्यामुळे ते साठत गेले आणि 2 किलोमीटर 2.1 किलोमीटर्स उंचीवर असताना तो खाली कोसळला. तर त्याला वाटलं होतं की आता उतरायचंच आहे. तर कम्युनिकेशनमध्ये काही ग्लिचेस किंवा टेक्नॉलॉजीमध्ये प्रॉब्लेम्स आले, मग इट लेड टू हार्डवेअर सॉफ्टवेअर प्रॉब्लेम. पण हे सगळं आता याची दुरुस्ती करून रेक्टिफाय करून या प्रॉब्लेम्सला सोल्युशन काढून रिझॉल्व करून आताचं हे यान बनवलेलं आहे. आणि त्याचे 4 पाय देखील, जे आता 4 लेग्स आहेत विक्रमचे, पहिल्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग आणि त्याची स्ट्रेंथ वाढवलेली आहे, स्टेबिलिटी वाढवलेली आहे. म्हणजे त्याला हादरे बसतील, हवेतच खाली उतरताना व्हायब्रेशन्स आणि हादरे बसतात. तर हे सगळं टेस्टिंगच्या वेळीस प्रॉपर सगळं केलेलं आहे. त्यामुळे वेळोवेळी त्याची म्हणजे ड्रॉप टेस्ट आणि सगळ्या ज्या टेस्ट झाल्या त्यावेळेला हे सगळं इतकं रोबस्ट आणि स्टडी केलेलं आहे की यावेळेस कोणतीही अडचण येणार नाही, प्रॉब्लेम येणार नाही असं म्हटलं जातं. आणि आधीचे जे त्याचे व्ह्यूज होते, कॅमेरामध्ये कॅप्चर केलेले पिक्चर्स आणि आताच्या रिअल टाईम हाय रेझोल्युशन कॅमेराने काढलेले कॅप्चर केलेले फोटोज, हे सगळं कम्पेअर करून तो डिसिजन मेकिंग करणार आहे. आणि कुठे लँड करायचं, या एरियामध्ये दगड आहे, खड्डे आहेत, हे सगळं त्याला वरती असतानाच कळेल. त्यामुळे तो चूक करणार नाही. त्यामुळे निर्णय घ्यायच्या आधी विचार करेल अँड इट विल डू डिसिजन मेकिंग. त्यामुळे अशी आशा आहे की तो सपाट जागा निवडूनच व्यवस्थित लँड करेल अचूकपणे. बरं लीनाताई, इस्रोनं चांद्रयान-3मध्ये अत्यंत महत्त्वाची उपकरणं, पेलोड्स आहेत ते लावलेले आहेत, ज्याचा उपयोग जो आहे तो भविष्यात होणार आहे. या सगळ्यांमध्ये 3 अत्यंत महत्त्वाचे पेलोड्स आहेत ते या चंद्रयानमध्ये, ते कोणते आणि त्याचा उपयोग कसा काय होणार? चांद्रयान-1 2009 साली जो मून इम्पॅक्ट प्रोब पाठवला होता, त्याने पाण्याचा शोध लावला होता इक्वेटरपाशी, इक्वेटरजवळ मध्य भागात H2O आणि OH म्हणजे हायड्रॉक्सिल मॉलिक्युल्स. पण आता सॉफ्ट लँडिंग करून दक्षिण ध्रुवजवळ गेल्यानंतर असं म्हटलं जातं की तिथे कायम गोठलेलं पाणी म्हणजे बर्फ आहे, वॉटर आईस, आणि H2O पाणी, याचे जास्त चान्सेस आहेत, दाट चान्सेस आहेत. परमनंटली शॅडो रिजन म्हणजे सारखा अंधारातच असतो तो, डार्क साईड असल्यासारखा, त्या साऊथ पोलचाच आपण एक बेसिन, अटकेन बेसिन निवडलेला आहे. तर तिथे अजून काही गोष्टी आहेत. इवन आता सूर्यमालेचं निर्माण जेव्हा झालं काही बिलियन इयर्स अगो, तर पृथ्वी, चंद्र, त्यावेळेच्या ज्या गोष्टी तिथे मिस्ट्रीज आहेत, खाली मातीखाली दडलेल्या आहेत, तर त्या सगळ्या ते रहस्य, मिस्ट्रीज हे सुद्धा सॉल्व्ह होणार आहेत. मग He3 किंवा हेलियम आयसोटोप जर सापडला, याचा शोध लागला, तर हा संशोधन सगळ्यात मोठा ठरेल. कारण येणाऱ्या काळात न्यूक्लिअर पॉवर जनरेट करून जेव्हा ॲस्ट्रोनॉट्स कॉलनाइज करतील, मूनवर जातील आणि राहतील लॉंग टर्म हॅबिटॅट, त्यावेळेला पण याचा फायदा होणार आहे. असे अनेक प्रयोग आहेत, जसे आयसोटोप्स आणि आयोनोस्फिअर. वातावरण नाही आहे, पण तिथे आयॉन्स किंवा प्लाझ्मा स्टेट, आयोनोस्फिअर आहे, तर प्लाझ्माचे पण हे काही ट्रेसिस सापडायचे चान्सेस आहेत. पुन्हा मून क्वेक्स,
चंद्रावर भूकंप होतो का? जसे पृथ्वीवर टेक्टॉनिक ॲक्टिव्हिटीज होतात तशा चंद्राखाली सुद्धा सरफेस खाली होतात का? हा देखील अभ्यास सेस्मिक ॲक्टिव्हिटी स्टडी करण्यासाठी प्रयोग आहेत. असे अनेक असंख्य प्रयोग आहेत आणि त्याचे रिझल्ट जर आपल्याला आपल्या हाती लागले तर हा सगळा संशोधन किंवा डिस्कवरीचं क्रेडिट हे भारताला किंवा इस्रोला जाईल आणि नक्कीच याचा रिझल्ट आपण इस्रो विल शेअर विथ युरोपियन स्पेस एजन्सी, नासा वगैरे. पण तो सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आपल्यासाठी फायदेशीर असेल. बरोबर. डॉक्टर बाळ, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जेव्हा चंद्रयान लँड होणार आहे, सॉफ्ट लँडिंग जेव्हा होईल त्याच्यानंतर खरं तर वैज्ञानिकांचं खरं काम तिथं सुरू होणार आहे. रोवर संबंधित सगळी कामं जी आहेत ती पुढच्या 14 दिवसात होणार आहे. हो, बरोबर आहे. या 14 दिवसात आपल्याला अतिशय आत्ता सांगितल्याप्रमाणे अतिशय महत्त्वाची माहिती आपल्या हाती लागणार आहे. त्यातून आपल्या पुढच्या मोहिमांसाठी तो उपयोग होणारच आहे. परंतु आपलं तंत्रज्ञान, अंतराळ तंत्रज्ञान किती विकसित आहे, किती समृद्ध आहे याचा दाखला आपण जगाला देणार आहोत. त्यातून या अंतराळ तंत्रज्ञानाचा जो व्यापारी वापर आपण करत आहोत, आज रिमोट सेन्सिंग एजन्सीच्या मार्फत आपण पृथ्वीवरच्या आणि जमिनीखालच्या अनेक नैसर्गिक तसंच मानवनिर्मित साधनांचा, सामग्रीचा सखोल अभ्यास करत आहोत. ती माहिती अतिशय महत्त्वाची आहे, कारण आपल्या उपग्रहाचं, रिमोट सेन्सिंग उपग्रहाचं रेझोल्युशन अत्यंत अव्वल दर्जाचं आहे. त्यामुळे या माहितीला जगभरातून मागणी आहे. ही मागणी आणखी वाढून आपला अंतरिक्ष व्यापार अधिक समृद्ध होण्याची एक संधी आपल्याला यातून मिळणार आहे. कारण यातून आपलं तंत्रज्ञान अतिशय उच्च दर्जाचं आहे, इतर कोणत्याही देशाच्या तोडीचं आहे हे आपण दाखवून देणार आहोत. बरं. डॉक्टर बाळ आणि लीनाताई आमच्यासोबत असेच जोडलेला एक छोट्याशा ब्रेकची जी ती वेळ झालेली आहे. मात्र आपण जर पाहिलं तर या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आपण प्रत्येक जणच होणार आहोत. चारुदत्त पुल्लीवार आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. चारुदत्तजी, खूप खूप स्वागत आहे आपलं न्यूज स्टेट महाराष्ट्रामध्ये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आज भारताचं हे सगळ्यात मोठं यश जे आहे ते अगदी 2 तासांवर येऊन ठेपलेलं आहे. चांद्रयान 2च्या खरं तर चांद्रयान 2 जर आपण पाहिलं तर अयशस्वी ठरलेलं होतं. त्यानंतर अत्याधुनिक प्रणाली जी आहे ती त्यात अपडेट करण्यात आली आणि त्यानंतर जर आता आपण पाहिलं तर काही क्षण, काही मिनिटं जी आहेत ती आता उरलेली आहेत. चारुदत्तजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? चारुदत्तजी, तुमचा आवाज येतोय मॅडम? बोला. अगदी महत्वाचा खरं तर एक टप्पा जो आहे तो आज भारताच्या यशाचा आपल्याला पाहायला मिळाला. पुढचे 14 दिवस तर आव्हानात्मक आहेच. पूर्ण चर्चेभर आपण या सगळ्या विषयांवर चर्चा करणार आहोत. मात्र आत्ताचे 2 तास आणि 2 तासानंतरची जी 17 मिनिटं असणार आहेत ती अत्यंत आव्हानात्मक असणार आहेत प्रत्येक भारतीयासाठी. काय नेमकं? खरं बोललात की हा जो शेवटचा टप्पा आहे पण अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. कारण जो लँडर आहे त्या लँडरची जी गती आहे ती अतिशय जास्ती आहे आणि ती गती जी आहे ती गती कमी करायची आहे. बरोबर. तर जी डीबुस्टिंग फेज आहे त्या डीबुस्टिंग फेज मार्फत त्याची गती कमी करण्यात येते आणि अगदी जेव्हा लँडिंग होणार तेव्हा साधारण 2 ते 3 मीटर म्हणजे त्याच्यापूर्वी पर सेकंड इतकी त्याची गती कंट्रोल करण्यात येईल आहे. आणि नंतर मग हा जो लँडर आहे त्या सरफेसवर तो लँड होईल. तर हे अतिशय आव्हानात्मक आहे. कारण या सगळ्या गोष्टी, ही जी सगळी इन्फॉर्मेशन आहे ही आपल्या ज्या पृथ्वी आहे त्या पृथ्वीवरचा जो बेस आहे त्याच्यासोबत कम्युनिकेट केलं जातं आहे सगळ्या गोष्टी. बरोबर. तर त्याच्यामुळे काय होतं की याच्यामध्ये थोडी जरी इकडे तिकडे चूक झाली, अल्गोरिदममध्ये असेल आहे किंवा कॅमेराची थोडीशी चूक असेल आहे किंवा कोणत्याही तिथले सेन्सर्स असतील आहेत किंवा त्याचे जे रॉकेट्स आहेत त्याच्यामधले ज्या इंजिन्स आहेत, तर याच्यामध्ये थोडा जरी इकडे तिकडे बिघाड झाला तरी पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स होण्याची शक्यता आहे. पण याच्यामध्ये एक अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी की इस्रोचे जे चेअरमन आहेत श्री एस सोमनाथ सर, तर यांनी हा जो पूर्ण हे जे डिझाईन आहे त्यांनी असं म्हटलेलं की हे डिझाईन फेल्युअर बेस्ड डिझाईन आहे. बरोबर आहे. की ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा लँडर त्या सरफेसवर
लँड करण्यापूर्वी ज्या ज्या काही प्रॉब्लेम्स येऊ शकत असतील इस्रोनी त्याचा संपूर्णपणे अगदी थरो विचार केलेला आहे आणि त्याच्यामुळे हे जे लँडिंग आहे हे सक्सेसफुल होणारच आहे. कारण आपल्याला मागचा जो चंद्रयान 2चा अनुभव आहे त्या अनुभवाचा नक्कीच आपल्याला फायदा मिळेल. निश्चितच मला या सगळ्यांमध्ये एक प्रश्न जो आहे तो असा पडलेला आहे की लँडर रोवर जर रोवरला संपर्क साधायचा असेल तर तो फक्त लँडरशीच यावेळेला संपर्क साधू शकतो आणि जर या सगळ्यांमध्ये शास्त्रज्ञांना ती माहिती हवी असेल तर लँडरपासूनच ही सगळी माहिती जी आहे ती मिळणार आहे. कसा हा सगळा संवाद होणार आहे या दरम्यान? बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. कारण हा जो संवाद आहे हा संवाद अशाच पद्धतीने होणार आहे. कारण हा जो रोव्हर आहे प्रज्ञान, कारण लँडिंग झाल्यानंतर रोव्हर त्याच्यामधनं बाहेर पडेल. अगदी तो लगेच निघणार नाही. कारण काय होतं की 4 तास लागणार आहेत त्याला. 4 तास केल्यानंतर त्याची जी धूळ उडते सगळे, तर ती धूळ उडेपर्यंत अगदी बरोबर ती सेटल व्हायला हवी. आणि ती सेटल झाल्यानंतर मग जो रोव्हर आहे तो रोव्हर त्याच्यातनं बाहेर पडेल आणि तो त्या चंद्राची जी पृष्ठभाग आहे त्याच्यावरती ती जी माती आहे त्याचे जे प्रयोग आहेत हे एक्सपेरिमेंटेशन करण्यासाठी त्याची सुरुवात होणार आहे. आणि त्याच्यावर स्पेक्ट्रोमीटर आहे किंवा स्पेक्ट्रोग्राफ आहे, त्याची त्याची अरेंजमेंट त्याच्यावर आहे, हे इन्स्ट्रुमेंट्स त्याच्यावर असणार आहे. आणि हे इन्स्ट्रुमेंट्स तिथे जे काही एक्सपेरिमेंटेशन हे करेल त्याच्यामध्ये कोणते कोणते केमिकल कंपोजिशन आहे, त्याच्या जी माती आहे त्या मातीमध्ये कोणती मूलद्रव्य आहेत, तर याच्याविषयीची जी सगळी माहिती आहे ती सगळी माहिती त्या रोव्हरद्वारे लँडरला दिली जाणार आहे. आणि लँडरतर्फे मग ती इन्फॉर्मेशन आपलं जे अर्थ स्टेशन आहे अर्थ स्टेशनला ती मिळणार आहे. बरं, पुढचे यशस्वी चांद्रयान-3 यशस्वी लँडिंग जर झालं संध्याकाळी अगदी काही तासांमध्ये, विश्वास आणि दावा तर असाच केला जातोय, मात्र लँडिंग नंतरही पुढचे 14 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत वैज्ञानिकांसाठी, संवादापासून प्रयोगापर्यंत आणि त्यानंतर निष्कर्षापर्यंत. बरोबर, अगदी बरोबर आहे. सूर्याचा उदय आज चंद्राच्या पृष्ठभूमीवर होतोय आणि अगदी हा बरोबर योग साधून आपण आज हा जो म्हणजे जो लँडर आहे तो लँडर लँड करून मग त्याच्यामधनं रोव्हर बाहेर पडणार आहे. आणि पुढचे त्याकडे याचं लाईफ, लँडर घ्या किंवा रोव्हर घ्या, यांचं लाईफच मुळे 14 दिवसांचं आहे. बरोबर, 14 पृथ्वीचे दिवस म्हणजे 1 चंद्र दिवस. तर या 14 दिवसांमध्ये आपण त्याचे जे काही एक्सपेरिमेंटेशन आहेत हे सगळे एक्सपेरिमेंटेशन करून त्याच्याविषयीची माहिती आपण घेणार आहोत. अतिशय महत्त्वाचा हा टप्पा आहे. कारण हा जो दक्षिण ध्रुव आहे या दक्षिण ध्रुवावर पाण्याचा रेणू म्हणजे वॉटर मॉलिक्यूल म्हणा किंवा पाण्याची उपस्थिती तिथे सगळ्यात पहिले चंद्रयान 1 मार्फत भारताने संपूर्ण जगाला दिली. तर आता या मिशनच्या माध्यमातून असं होईल आहे की बा तिथे त्याचं किती पर्सेंटेज आहे आणि काय होईल की भविष्यामध्ये जे मिशन्स आहेत कदाचित असं होऊ शकेल की पलीकडचे जे मिशन्स आहेत हे मिशन्स तिथनंच म्हणजे चंद्रावर बेस तयार करून तिथूनच ते पलीकडे इंटरप्लॅनेटरी मिशन्स सुरू होतील आहे. तर मग त्याच्यामध्ये हा जो फॅक्टर आहे हा अतिशय महत्त्वाचा असणार आहे. मग समजा तिथे जाऊन आपण याचं पृथक्करण करू शकलो, हायड्रोजन आहे किंवा ऑक्सिजन आहे याला वेगवेगळं करू शकलो, तर आपल्याला त्याचा फ्युएल म्हणून सुद्धा वापर करता येणार आहे. तर त्याच्यामुळे ही जी चांद्र मोहीम आहे या चांद्र मोहिमेच्या माध्यमातून आपण एकाच वेळेस अनेक गोष्टी साध्य करणार आहोत. इस्रोची पुढची गगनयान नावाची एक मोहीम येते आहे. तर त्याच्यामध्ये हाही पण विचार आहे की इंडियन ॲस्ट्रॉनॉमर्स हे स्पेसमध्ये त्यांना हे करता येईल का, त्यांना आपल्याला लॉन्च करता येईल का. तर त्याच्यावर पण भविष्यामध्ये इस्रोचा काम चालू आहे. आणि असंही होऊ शकेल भविष्यात की एक ल्युनार मिशन असं डिझाईन करण्यात येऊ शकेल की ज्याच्यामध्ये भारतीय जे आहेत ते भारतीय चंद्रभूमीवर चंद्रपृष्ठावर उतरू शकतील कदाचित. चारुदत्तची विक्रम लँडरची या सगळ्या चांद्रयान-3च्या मोहिमेत दळणवळणामध्ये महत्त्वाची भूमिका आहे. हा विक्रम लँडर महत्त्वाची भूमिका कशा प्रकारे बजावतोय? हा जो विक्रम लँडर आहे या विक्रम लँडरवर काही ऑनबोर्ड इन्स्ट्रुमेंट्स आहेत आणि मग त्याच्यामध्ये त्या चंद्रपृष्ठावरचं जे काही प्लाझ्मा मध्ये जे काही व्हेरिएशन आहे तर त्याचं मेजरमेंटचं काम, तिथली जी डेन्सिटी आहे ते डेन्सिटी मेजर करण्याचं काम त्या इन्स्ट्रुमेंटचं असणार आहे. याच्या व्यतिरिक्त तिथे जे थर्मल व्हेरिएशन्स येतात
तर ते व्हेरिएशन्स मोजण्यासाठी सुद्धा एक ऑनबोर्ड इन्स्ट्रुमेंट्स त्याच्यावर आहे. एवढंच काय तर नासानी सुद्धा त्यांचा एक इन्स्ट्रुमेंट तिथे एक त्याच्यावर ऑनबोर्ड ठेवलेला आहे की ज्याचा उपयोग चंद्र आणि पृथ्वी या दोघांमधला एक्झॅक्ट डिस्टन्स किती आहे, ॲक्युरेट डिस्टन्स किती आहे ते मोजण्यासाठी त्याचा उपयोग ते करणार आहेत. तर आणि त्याच्यामध्ये दुसरं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्याच्यामध्ये जो रोव्हर आहे तो रोव्हर त्याच्यामध्ये एनकॅप्स्युलेटेड आहे. तर याच्यामुळे काय होणार आहे की तो आता तिथे लँड झाल्यानंतर तो त्याच्यातनं बाहेर पडेल. तर हा जो लँडर आहे या लँडरचं महत्त्व प्रचंड आहे. या यानाची चंद्रावर उतरताना या यानाची गती कमी करावी लागते, मात्र उतरताना हे झटके पण जास्त लागले होते याआधी. यावेळेला कशी काळजी घेतली गेली आहे? मागच्या वेळेस म्हणजे चंद्रयान 2च्या वेळेस असं झालं की त्याच्यामध्ये 5 इंजिन्स लावण्यात आले होते लँडरमध्ये. पण यावेळेस मात्र त्याच्यामध्ये 4 जे इंजिन्स आहेत त्या 4 इंजिन्सची व्यवस्था करण्यात आली आहे. कारण असं लक्षात आलं इस्रोच्या की बा त्यांना कोऑर्डिनेट करणं, त्याचं जे थ्रस्टिंग आहे ते सुरू करणं आणि त्याचं एकूणच बॅलन्स साधणं जो आहे तो अतिशय कठीण झाल्यामुळे त्यांनी यावेळेस एक त्याच्यामधला जो इंजिन आहे ते त्याच्यातलं कमी केलेलं आहे की जेणेकरून जास्तीत जास्त बॅलन्स्ड ते जे काही लँडर असेल ते बॅलन्स्ड राहील. तर हा त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे. आणि अनेक इन्स्ट्रुमेंट्स ऑनबोर्ड आहेत, वेलॉसिमीटर आहे, वेगवेगळ्या पद्धतीचे कॅमेरे आहेत की जे तिथला जो परिसर आहे, लँडिंग साईट जी आहे त्याच्याविषयीची अगदी ॲक्युरेट माहिती जी आहे ती पृथ्वीच्या स्टेशन्सवर देणार आहे. चारुदत्तजी, आपलं चांद्रयान 3 आणि रशियाचं लुना 25 यामधला काय फरक आहे? दोघांमध्ये मूलभूत फरक हाच आहे की त्यांचं तुम्हाला असं लक्षात आहे, म्हणजे सगळ्या दर्शकांना हे कल्पना आहेच की ल्युना 25 हे 11 ऑगस्टला लॉन्च झालं आणि नंतर त्याचा म्हणजे एकूण त्याचा जो लाईफ स्पॅन आहे तो साधारण 11 दिवसांचा त्याचा लाईफ स्पॅन आपण पाहिला. पण मग नंतर ते क्रॅश लँड झालं. त्यांचा पर्पज आणि आपला पर्पज अगदीच वेगळा आहे. त्याची लागणारी जी कॉस्ट आहे ती कॉस्ट पण अतिशय जास्ती आहे. त्यांची काय म्हणू आपण, त्यांचं जे लॉन्च व्हेकल आहे ते अतिशय पॉवरफुल आहे आपल्या लॉन्च व्हेकलच्या कम्पॅरिझनने. आणि म्हणूनच आपल्या ज्या क्षमता आहेत इस्रो जवळ असलेल्या, तर त्या क्षमतांच्या आधारे आपण पारंपरिक पद्धतीने जाण्याचा मार्ग निवडला. तो भलेही 40 दिवसांचा का असेना, पण तुम्हाला असं लक्षात येईल की आतापर्यंत एकूणच हा जो प्रवास आहे हा अतिशय सुखकर झालेला आहे. त्याच्यामध्ये कुठेही काहीही इश्यूज आलेले नाही आहेत. आणि आपण अशी कल्पना करूया की त्याच्यामध्ये पलीकडे पण ते सॉफ्ट लँड होईल आणि भारत दक्षिण ध्रुवामध्ये उतरणारा लँडर जो आहे तो लँड करणारा हा पहिला जगामधला देश ठरेल आहे. तर ल्युना 25 आणि चंद्रयान आपलं 3 याच्यामध्ये हा मूलभूत फरक आहे. लुना काय अपयशी ठरलं, याच्या मागचं काही कारण होतं का? पुन्हाच तोच विषय आला की जेव्हा ते लँडिंग जो पॉइंट आहे, मगाशी पण तुम्ही बोललाच की त्याचे शेवटचे 15 मिनिटचा जो विषय आहे, कारण ते लँडच होणार होतं, पण तिथे ते जे कोऑर्डिनेशन आहे, सॉफ्टवेअर ग्लिच म्हणा, काही मेकॅनिकल इश्यूज असतील आहे किंवा जे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत आणि कम्युनिकेशन, तर या सगळ्यांमध्ये जी एक लॅग आला, जे काही इश्यूज आले त्याच्यामुळे त्याचा तुम्हाला कल्पना असेलच की त्याचा शेवटच्या क्षणाला संपर्क पण तुटला होता. आणि अगदीच असं चंद्रयान 2च्या बाबतीत पण घडलं होतं. त्याच्यामुळे सॉफ्टवेअरचे इश्यूज आणि कोऑर्डिनेशनचा जे प्रॉब्लेम्स, याच्यामुळे शेवटच्या क्षणामध्ये होणारे हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. अर्थात हे प्रॉब्लेम्स आपल्यालाही फेस करावे लागणार आहे, पण आपल्या सगळ्या भारतीयांना ही आपल्या सगळ्यांना खात्री आहे की आपण याच्यामधनं सुद्धा तरुण जाऊ. जी, चांद्रयान 3 यशस्वी झालं तर याचा देशाला आणि संपूर्ण भारताला काय फायदा असेल?
एक सगळ्यात महत्त्वाचं माझ्या दृष्टीने, तुम्ही आज बघता आहात की संपूर्ण देश अगदी टक लावून म्हणजे जो मीडिया आहे त्या मीडियाला ऑब्झर्व करत आहे. पूर्ण हे जे मिशन आहे या मिशनबद्दलची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. तर देशामध्ये प्रचंड लोकांना उत्सुकता लागलेली आहे की हे जे हा जो पूर्ण एकूण जे प्रोजेक्ट आहे हे पूर्ण प्रोजेक्ट यशस्वी व्हावं अशी, आणि ते नक्कीच होणार. तर लोकांचा विज्ञान आणि तंत्रज्ञानाकडे जो ओढा आहे तो या निमित्तानं वाढावा असा सुद्धा त्याचा एक पॉझिटिव्ह परिणाम होऊ शकतो. विद्यार्थ्यांमध्ये आमच्याच रमण विज्ञान केंद्रामध्ये आज एक सकाळी व्याख्यान झालं चंद्रयान 3 या विषयावर. आमच्याकडे एक सायन्स ऑन स्फिअर नावाच्या एक फॅसिलिटी आहे. त्याच्यामध्ये आम्ही एक प्रज्ञान जो रोव्हर आहे तो रोव्हरची कशी मूव्हमेंट होणार त्याचं एक डमी मॉडेल आम्ही बनवलं, ते मुलांना दाखवलं. तर या मुलांमध्ये याच्याविषयीची जी उत्सुकता आहे किंवा त्याच्याविषयी हे जे सगळं जाणून घेण्याची जी त्याची इच्छा आहे या निमित्तानं ती पूर्ण होते आहे. आणि एकूणच जर का विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये लोकांचा जर का ओढा वाढला तर एकूणच देशाला याचा फायदा होणार आहे. दुसरी गोष्ट मला अशी वाटते की स्पेस टेक्नॉलॉजी हे खूप मोठं मार्केट आहे की ज्याचा साधारण अमेरिका आहे किंवा रशिया आहे किंवा यांचा याच्यावर वर्चस्व राहिलेला आहे. जर का हे मिशन आपलं सक्सेसफुल झालं तर अनेक असे देश आहे की ज्यांची इच्छा आहे की सॅटेलाईट लॉन्चिंग करण्याची म्हणा किंवा चंद्रावर त्यांचं काही एखादं रोव्हर जावं किंवा लँडर त्यांचं याच्यावर उतरावं अशाबद्दल किंवा चंद्राविषयीची त्यांना काहीतरी जाणून घेण्याची असेल, त्यांचे सॅटेलाइट्स इथे पाठवण्याची जर का गोष्ट असेल आहे तर त्याचा आपल्याला फायदा मिळू शकतो. इकॉनॉमिक त्याचा बेनिफिट जो आहे तो सुद्धा खूप चांगला आपल्याला भारताला त्याचा लाभ होऊ शकणार आहे. चारुदत्तजी, मगाशी चर्चेत एक प्रश्न जो आहे तो मी विचारला होता, त्यानंतर तुम्ही असं म्हणाला होतात की हे 14 दिवस चांद्र दिवस जास्त जे ते या सगळ्यामध्ये गणले जातात. 14 दिवसांपेक्षा एक अतिरिक्त दिवस जो आहे तो लँडर आणि रोवर या दोघांकडे देखील आहे. पण ह्या एका दिवसासाठी ते लँडर आणि ते रोवर ते सुरक्षित असणं फार गरजेचं आहे. बरं, मग ते सुरक्षित कसं तिथं राहील, काय वाटतंय? अगदी बरोबर, छान प्रश्न विचारला. तुमच्या असं लक्षात येईल आहे की यांच्या जे सरफेसेस आहेत ते एका गोल्डन कलरची जी फॉईल आहे की त्या फॉईलनी त्याला रॅप करण्यात आलेला आहे. मग तो लँडर असो किंवा रोव्हर असो, तर ॲक्च्युली ही एक ॲल्युमिनियमची थिन फॉईल आहे की जी हे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याच्यावरचे त्या इन्स्ट्रुमेंट्सचं त्याचं रक्षण करण्याचं काम करतं की जे सोलार रेडिएशन आहे म्हणा तर त्या रेडिएशनपासून त्यांचं रक्षण करतं. कशाला? अतिशय थंड जे वातावरण आहे त्या थंड वातावरणाचा म्हणजे इस्रोनी पण याचा भरपूर विचार केलेला आहे. मग त्या थंड वातावरणाचा त्याच्यावर परिणाम होणे इन्स्ट्रुमेंट्सवर, त्यांच्या फंक्शनिंगवर, तर म्हणून तशी पुरेपूर काळजी इस्रोनी घेतलेली आहे. आपण जर पाहिलं तर रोवर एकूणच चंद्राच्या पृष्ठभागावरील सगळं हवामान, इयॉन्स, इलेक्ट्रॉनचं खरं तर प्रमाण जाणून घेण्यासाठी आपल्यासाठी एक मोठा प्लस पॉईंट जो आहे तो या सगळ्या दरम्यान असणार आहे. रोवरचा हाच खरं तर प्रवास जो आहे तो 14 दिवसाचा होणार आहे. या बाबतीत शास्त्रज्ञांच्या समोर कुठलं मोठं आव्हान पुढच्या 14 दिवसात असणार आहेत? ज्या पद्धतीने आतापर्यंत व्यवस्थित सगळं काम झालेलं आहे, शास्त्रज्ञ पण हाच विचार करतील की पलीकडे सुद्धा भविष्यामध्ये हे जे 14-15 दिवस आहेत हे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण एक प्रचंड प्रमाणामध्ये डेटा आपल्या हातामध्ये, आपल्या शास्त्रज्ञांच्या हातामध्ये येणार आहे. आणि हा डेटा भविष्यातले जे काही मिशन्स असतील आहेत त्या मिशन्ससाठी, मग ते चंद्राचं मिशन असो किंवा बाकी इतर इंटरप्लॅनेटरी मिशन्स असो, या प्रत्येक मिशनमध्ये आपल्याला हा सगळा जो डेटा आहे हा अतिशय महत्त्वाचा असणार आहे. आणि शास्त्रज्ञ नक्कीच हा विचार करतील की बा कुठेही काहीही त्याच्यामध्ये इश्यूज येऊ नये. जे अल्गोरिदम्स आहेत किंवा जे सॉफ्टवेअर्स आहेत, जे कॅमेरे त्याच्यामध्ये लागलेले आहेत, हे सगळे अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी काम करावं असाच सगळेजण ते विचार करत असणार की जेणेकरून 15 दिवस पुढचे 14 दिवस काहीही प्रॉब्लेम न येता अतिशय सुरळीतपणे माहिती जी आहे त्या माहितीचा जो फ्लो आहे तो फ्लो व्यवस्थितपणे आपल्या पृथ्वीपर्यंत यावा आणि तो जो डेटा आहे तो डेटा आपण सेव्ह करावा
भविष्यातल्या मिशन. बरं चारुदत्तजी, हा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण काही सेकंदांमध्ये आपल्याला ती स्थिती जी आहे ती पाहायला मिळणार आहे. बेंगलोरमध्ये बसलेले शास्त्रज्ञ आणि लँडर यांच्याशी मेसेजद्वारे संवाद जो आहे तो होत असतो. तिथं नेमकं काय सुरू आहे आणि काय, या सगळ्या गोष्टी. मात्र यावेळेला 17 मिनटं, अगदी एक एक सेकंद महत्त्वाचा आहे आणि त्यामध्ये सिग्नल जो आहे तो वीक होत जातो पुढच्या काळात. मग अशा वेळेला शास्त्रज्ञ नेमकं खूप आव्हानात्मक भूमिका बजावत असतात. ती 17 मिनटं सिग्नल वीक असताना नेमकं वर काय सुरू आहे, लँडर संपर्क जो आहे तो कमी जास्त होतो, या वेळेला नेमकं काय आणि कशी भूमिका सगळ्यांकडून बजावली जाते? खूप छान प्रश्न आहे की काय होतं आहे की पूर्ण पलीकडचा पूर्ण जे काय म्हणून आपण त्या लँड होईपर्यंत सगळा जो अल्गोरिदम आहे हा कम्प्युटराइज्ड आहे, तो फिडेड आहे. त्याच्यामुळे कुठे काय काय होईल याची सगळी कल्पना आपल्या शास्त्रज्ञांना आहे. पहिले जे मिळालेली इन्फॉर्मेशन आहे त्या इन्फॉर्मेशनवर बेस्ड त्याचा संपूर्ण अल्गोरिदम जो आहे तो डिझाईन करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे सपोज असा काही कुठेही इकडे म्हणजे काही इश्यूज जरी आले तरी तो जो कम्प्युटराइज्ड त्याला जे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या इन्स्ट्रक्शन मिळत राहणार आणि त्यानुसार तो जो लँडर आहे तो लँडर काम करत राहणार. म्हणजे तो पृथ्वीवरून येणारे जे सिग्नल्स आहे याच्यावर त्याचं फंक्शनिंग बेस्ड नाही आहे ना. म्हणजे काय होतं की ही जी इन्फॉर्मेशन आहे ही इन्फॉर्मेशन, हे जे कम्युनिकेशन आहे हे सगळं फिडेड आहे. बरोबर. आणि त्यानुसारच या सगळ्या गोष्टी होत असतात. चारुदत्तजी, त्याच्यामुळे वेगळं त्यांना करण्यासाठी असं काही नाही. बरं, या सगळ्यांमध्ये जर आपण पाहिलं, तुम्ही म्हणालात काही वेळापूर्वी चांद्रयान 2 फक्त असं असू शकतं, फक्त असं होऊ शकतं. हां, बोला. हां, मी असं होऊ शकतं मॅडम की बा अगदीच म्हणजे तुमच्याजवळ थोडासा वेळ आहे, सेकंदाचा का असे ना, त्याच्यामध्ये आणि म्हणजे सिच्युएशन अगदीच वर्स्ट होत असेल. कारण मागच्या वेळेस चंद्रयान 2च्या वेळेस पण सिच्युएशन अशीच वर्स्ट होत गेली. कारण तो जो लँडर आहे त्या लँडरची गती अगदी सरफेसच्या जवळ जितकी असायला पाहिजे त्याच्यापेक्षा खूप जास्ती होती. पण मग ही इन्फॉर्मेशन जी आहे ती शास्त्रज्ञांना तेवढ्या त्या काळामध्ये कळून सुद्धा त्याला ते कंट्रोल करू नाही शकले ना. तर असे जे अनटोवर्ड्स इन्सिडेंट आहे तर याचा संपूर्ण विचार इस्रोनी केलेला आहे. त्याच्यामुळे आपण यावेळेस अगदी काय म्हणू आपण त्याला वी आर रेस्ट अश्युअर्ड की तो जो लँडर आहे तो व्यवस्थित सॉफ्ट लँड त्या सरफेसवर करेल. बरं, ज्या पद्धतीनं परिस्थिती अनुकूल असते किंवा तुम्ही म्हणालात की त्याप्रमाणे चांद्रयान 2चं अयशस्वी आपण पाहिलेले अगदी शेवटच्या सेकंदाला ते अयशस्वी ठरलेलं आहे. गती जी आहे ती कंट्रोल करता आलेली नाही, मोठं आव्हान जे ते होतं. आणि पुन्हा एकदा तोच की सिग्नल वीक झाल्यामुळे काही गोष्टी कळायच्या आत ते अयशस्वी झालेलं होतं. अशा वेळेला आत्तासुद्धा हे मोठं आव्हान असणार आहे, कारण तो प्रयोग जो आहे तो झालेला नाही आहे, तो आता होणार आहे. पुढच्या काही मिनिटांमध्ये तो प्रयोग होणार आहे. अशा वेळेला आत्ता जरी अत्याधुनिक उपकरणं सगळं जरी असेल या चांद्रयानमध्ये तरीसुद्धा हे एक मोठं आव्हान असणार आहे. कसं कंट्रोल, जी गती जी आहे ती कशी, त्याचा वेग कमी केला जाणार आहे, नेमकं काय? नक्कीच त्याची जी गती आहे, मी पहिले पण सांगितलं की त्याची गती अतिशय कमी करण्यात येणार आहे. साधारण 2 मीटर पर सेकंड इतकी त्याची गती कमी करण्यात येणार आहे लँडिंगच्या पूर्वी. तर अर्थात हे खूपच आव्हानात्मक कार्य आहे. पण आपण मला असं वाटतं, कारण शेवटच्या क्षणाला काय होईल यू डोंट नो, आपल्याला सुद्धा काही कल्पना नाही त्याची. तर मला असं वाटतं आपण शंकाकुशकांना स्थान नाही देऊया. कारण मी पूर्वीच तुम्हाला सांगितलं की अल्गोरिदम जो आहे तो त्याचा ऑलरेडी त्या याच्यामध्ये फिडेड आहे. त्याच्यामुळे मागच्या चुकातनं आपण नक्कीच काहीतरी शिकलो आहे. आणि यावेळेस नक्कीच तो जो लँडर आहे तो लँडर त्या सरफेसवर सॉफ्ट लँड करणार आहे. निश्चित. चारुदत्तजी, या सगळ्यांमध्ये जर आपण पाहिलं तर या 3 अशी महत्त्वाची उपकरणं आहेत, ज्या उपकरणांमधून आपलं म्हणजे पुढचे जे अजेंडे आहेत, इस्रो समोरचे पुढचे अजेंडे आहेत ते इझिली आपण त्या अजेंड्यांना आपण खरं तर नियोजन त्याचं करू शकतो. ते 3 महत्त्वाची उपकरणं कोणती? आणि सगळ्यात महत्त्वाचं, चांद्रयान 2मध्ये ज्या चुका झाल्या त्या इथं पूर्णपणे दुरुस्त करण्यात आल्या, त्या पूर्ण काढून टाकून अत्याधुनिक मॉड्यूल जे ते तयार करण्यात आलेलं होतं. ते नेमकं म्हणजे एकूणच वैशिष्ट्य काय या सगळ्याचं?
तुमचा प्रश्न म्हणजे पहिला जो प्रश्न तुम्ही मला विचारलात त्याच्यामध्ये जे 3 उपकरणं तुम्ही ती 3 उपकरणं कशावरची म्हणालात? लँडरवरची रोवरवरची? लँडरवरची लँडरवरची राईट. मी पूर्वीच आपल्याला सांगितलं की लँडरवरची ती जी उपकरणं आहेत त्या उपकरणांमधनं आपल्याला डेटा मिळणारच आहे. कारण काय आहे की जो चंद्राचा सरफेस आहे तो त्या चंद्राच्या सरफेसवर सूर्यप्रकाश जो आहे त्या सूर्यप्रकाशामुळे खूप टेम्परेचर व्हेरिएशन्स येत असतात किंवा एक इन्स्ट्रुमेंट्स त्याच्यावरच्या ज्या सिस्मिक ॲक्टिव्हिटी आहे त्याच्याविषयीची पण माहिती तो आपल्याला देणार आहे. कारण आपल्याला कल्पना आहे की रात्रीच्या आकाशामध्ये पुष्कळदा आपल्याला उल्का पडताना आपल्याला दिसते. तर ही जी अशा उल्का तिथे त्या सरफेसवर चंद्राच्या पृष्ठभागावर सतत पडत असतात. तर त्या जेव्हा इम्पॅक्ट करतात म्हणजे चंद्राच्या पृष्ठभागावर अगदी चारुदत्तजी अगदी काय होतं की ती जी जमीन आहे ती जमीन हादरते. बरं चारुदत्तजी अगदी काही मिनिटांचा ब्रेक घ्यायची वेळ जी इथे झालेली आपली चर्चा जी इथे अशी सुरू राहणार आहे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आणि प्रत्येक अपडेट न्यूज स्टेट महाराष्ट्र तुमच्यापर्यंत पोहोचवते. काही क्षण काही मिनिटं जी आहेत ती उरलेली आहेत. तर चंद्रयान 3 जे ते लँडिंग करणार आहे त्यावर सविस्तर चर्चा सुरू आहे. या चंद्रयान 3ची वैशिष्ट्य काय आहेत, नेमकं 14 दिवस पुढचे 14 दिवस चंद्रयान तिथं लँडर रोवर नेमकी कोणकोणती कार्य जी ती करणार आहेत या सगळ्यांचं विश्लेषण जे ते न्यूज स्टेट महाराष्ट्रावर सुरू आहे. चारुदत्त पुल्लीवार आपल्याबरोबर शास्त्रज्ञ ते जोडले गेले. चारुदत्तजी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो असा की जगात कुणीच म्हणजे कुठल्याच देशानं आत्तापर्यंत दक्षिण ध्रुवाच्या पृष्ठभागावर आपलं यान उतरवलेलं नाही आहे. मात्र जर असं झालं तर भारत हा पहिला देश ठरणार आहे. अगदी बरोबर आहे. कारण मी पूर्वी पण हा बहुतेक विषय आलेला होता की आतापर्यंत सगळ्यांनी खूप सेफ मेथड्स म्हणा किंवा एक सेफ लँडिंग स्पॉट निवडला. पण आपण मात्र हे चॅलेंज स्वीकारलं आहे. कारण दक्षिण ध्रुवाच्या दिशेला म्हणा किंवा आपण साधारण 70 डिग्री साऊथ हा जो लँडिंग स्पॉट आहे तर इथे त्या लँडरला उतरवणं हे अतिशय जिकिरीचं काम आहे. आणि पण जिकिरीचं काम असून सुद्धा भारताने मात्र हे चॅलेंज स्वीकारलेलं आहे. आणि अर्थात आता काही क्षणानंतर आपण सगळेजण पाहणारच आहोत की आपण कशा पद्धतीने ही जी टेक्नॉलॉजिकल फीट आहे ही आपण अचीव्ह करणार आहोत. असं घडलं तर संपूर्ण जगामध्ये आपला देश हा पहिला ठरणार आहे की चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपला झेंडा रोवणारा म्हणा किंवा तिथे सॉफ्ट लँड करणारा. निश्चितच समजा हे सॉफ्ट लँडिंग जर यशस्वी ठरलं काही मिनिटात तर रोवर 4 तासांनी खाली उतरेल लँडिंगशी. आणि या सगळ्यांमध्ये जर आपण पाहिलं 4 तासानंतर खरं तर रोवर आपली भूमिका जी आहे ती बजावणार आहे. रोवरचं काम या सगळ्यामध्ये किती महत्त्वाचं आहे आणि रोवर तिथं त्यावेळेला नेमकं काय काय करणार आहे, नेमकं काय? रोव्हरचं काम अतिशय महत्त्वाचं आहे. आणि कारण हा तो आता सध्या याच्यामध्ये काय म्हणा जो लँडर आहे त्या लँडरच्या बेलीमध्ये तो आहे, त्याच्या पोटामध्ये तो आहे. आणि काही वेळानंतर तो त्याच्यातनं बाहेर पडेल. सॉफ्ट लँडिंग यशस्वी झाल्यानंतर तो बाहेर पडणार आहे. आणि बाहेर पडल्यानंतर त्याचं खरं काम सुरू होणार. कारण चंद्राची जी मृत्तिका आहे दक्षिण ध्रुवामधला हा जो क्षेत्र आहे हा पूर्णपणे अनएक्सप्लोअर्ड आहे. या क्षेत्रामध्ये आतापर्यंत कोणीही तिथे पोहोचलेलं नाहीये, जाण्याचं साहस करू शकलेलं नाहीये. तर अनेक नवीन गोष्टी इथे आपल्या सगळ्यांना कळू शकतात. भारताच्या माध्यमातून जगाला या गोष्टी कळू शकतात की ज्याच्यामध्ये चंद्राचा जो पृष्ठभाग आहे किंवा चंद्राची जी माती आहे ज्याला रेगॉलिथ असं म्हटलं जातं, या रेगॉलिथमध्ये काय काय कंटेंट आहे. त्याच्यामध्ये टायटेनियम आहे का, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, असे वेगवेगळे हे जे काय म्हणू आपण त्याला जे मूलद्रव्य आहेत ते त्यांचं प्रमाण काय आहे, अजून कोणते कोणते मूलद्रव्य तिथे सापडू शकतात. कारण भविष्यामध्ये काय म्हणतात त्याला ल्युनार सरफेस मायनिंग करण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी कदाचित उपयोगात येऊ शकतात. कारण तिथलं जे कंटेंट आहे ते कंटेंट केमिकल कंपोजिशन आपल्याला कळलं. पाण्याची वॉटर मॉलिक्यूल जो आहे तो वॉटर मॉलिक्यूलचं तिथे किती प्रमाण आहे हे आपल्याला कळलं. कारण त्या भागामध्ये असे गड्डे आहेत की जिथली परिस्थिती म्हणा ही अजूनही तशीच आहे जेव्हा
चंद्राची निर्मिती झाली, तर तेव्हापासून त्याच्यामध्ये विशेष असा बदल घडलेला नाही आहे. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला सूर्यमालेची जेव्हा पूर्वीची परिस्थिती, जेव्हा तिची निर्मिती झाली तेव्हा परिस्थिती नेमकी काय असावी याच्याविषयी सुद्धा माहिती आपल्याला या माध्यमातून मिळू शकते. बरं चारुदत्तजी, रोवर ही माहिती लँडरला पाठवेल, जी काही रोवर माहिती तिथं गोळा करेल 14 दिवसांमध्ये, रोवर लँडरला पाठवेल, लँडर ती माहिती इंडियन डीप स्पेस नेटवर्कला ती पाठवेल आणि अशा माध्यमातून ती बातमी म्हणजे जी काही माहिती असेल, जेव्हा काही गोळा केलेली रोवरच्या द्वारे माहिती असेल, ती सगळी माहिती शास्त्रज्ञांपर्यंत पोहोचेल आणि त्यानंतर खरं वैज्ञानिकांची आव्हानं सुरू होणार आहेत. बरोबर आहे. या सगळ्याच गोष्टींमधनं मग तो लँडर असो किंवा रोव्हर असो, या सगळ्यांवर जे ऑनबोर्ड इन्स्ट्रुमेंट्स आहेत, या ऑनबोर्ड इन्स्ट्रुमेंट्सच्या माध्यमातून किंवा जो रोव्हर एक्सपेरिमेंट्स करेल ल्युनार सरफेसवर, या सगळ्या याच्यामधनं इतका प्रचंड डेटा आपल्या जे डीप नेटवर्क आहे, जे स्पेस नेटवर्क आहे, त्या नेटवर्कमध्ये त्यांना म्हणजे आपल्या शास्त्रज्ञांना ही माहिती जी आहे ही माहिती मिळणार आहे. तर अर्थातच या सगळ्यांचा उपयोग भविष्यातले जे स्पेस मिशन्स आहेत त्याच्यासाठी होणार आहे. कारण याच्यापूर्वी पण अनेक मिशन्स आपले झालेले, चंद्रयान-1 घ्या किंवा चंद्रयान-2 घ्या, तर या मिशनमधनं जो डेटा आलेला आहे की जी माहिती आपल्याला आपल्या शास्त्रज्ञांना मिळालेली आहे त्याचा उपयोग करूनच आपण हे जे काही चंद्रयान-3 आहे, या चंद्रयान-3च्या एकूणच जे याचं मॉड्यूल आहे, या मॉड्यूलमध्ये चेंजेस म्हणा, इम्प्रूव्हमेंट्स आपण केलेले आहेत. तर मग अगदी असंच भविष्यामध्ये जे आपले स्पेस मिशन्स असतील त्या मिशन्समध्ये सुद्धा हा डेटा खूप महत्त्वाचा असणार आहे आणि तो शास्त्रज्ञांना ही मदत करणार आहे की भविष्यातले हे जे पर्टिक्युलरली ल्युनार मिशन्स असतील आहे किंवा अन्य इंटरप्लॅनेटरी मिशन्स असतील आहे, त्या मिशन्समध्ये कशा पद्धतीने त्यांचे अल्गोरिदम्स असले पाहिजे, त्याच्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची. बरं, या सगळ्यांमध्ये रोवरमध्ये जे एक उपकरण आहे, एक उपकरण आहे, त्या उपकरणाद्वारे चंद्राच्या पृष्ठभागाची आणि चंद्रावरच्या मातीबद्दलची माहिती जी आहे ती शास्त्रज्ञांना मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा हा टप्पा आहे. चांद्रयानच्या लँडिंगसाठी इस्रोनं शेवटची कमांड जी आहे ती दिलेली आहे. चांद्रयान-3चं आजच लँडिंग होणार आहे. ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय. चारुदत्तजी आपल्याबरोबर पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत. तर चारुदत्तजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतोय? बरं चारुदत्तजी, आत्ताच एक ताजी अपडेट जी आहे ती आलेली आहे. शास्त्रज्ञांच्या वतीनं, इस्रोच्या वतीनं एक शेवटचं कमांड जे आहे ते आता चांद्रयानला देण्यात आलेलं आहे आणि आजच हे लँडिंग होणार आहे. जवळपास 6-6:30च्या आसपास हे लँडिंग होईल आणि 4 तासानंतर खरं तर आपली 14 दिवसाची पुढची मोहीम जी आहे ती सुरू होणार आहे, ती म्हणजे रोवरची. नेमकं काय पहिली प्रतिक्रिया? आम्हाला प्रचंड उत्सुकता आहे. खरंय खरंय. जितकी उत्सुकता एका सामान्य व्यक्तीला आहे तितकीच उत्सुकता आम्हाला सुद्धा आहे. कारण या निमित्तानं विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार होतोय. आपण सगळेजण बघता आहात की पूर्ण देश गेले 2-3 दिवस सतत जो मीडिया आहे, मीडियासमोर म्हणा, टेलिव्हिजन्स आहेत, त्या टेलिव्हिजन सेटच्या समोर तो बसलेला आहे आणि आता ती जी वेळ आहे, ज्या वेळेसाठी तो वाट पाहतोय, तो म्हणजे जनसामान्य घ्या किंवा आम्ही सुद्धा घ्या, तर आम्हाला सुद्धा प्रचंड उत्सुकता आहे. आणि बरोबर मला असं वाटतं साधारण 6 वाजताच्या अराउंड तो जो लँडर आहे तो लँडर लँड करणार आहे. तर ही सगळी मोहीम जी आहे, ही मोहीम यशस्वीरित्या पार पडावी अशा इस्रोला आपण सगळेजण मिळून शुभेच्छा देऊया. बरं चारुदत्तजी, या सगळ्यांमध्ये जर आपण पाहिलं तर मी म्हणजे तुम्हाला तुमच्यापर्यंत आवाज जो आहे तो पोहोचलेला नव्हता, तो असा की हे जे रोवर उतरणार आहे चंद्रावर, त्या रोवरमध्ये अशी 2 उपकरणं आहेत ज्या माध्यमातून आपल्याला पृष्ठभागावर काय सुरू आहे आणि पृष्ठभागाची जी काही माती आहे त्याची समज आणि त्याची माहिती जी आहे ती अतिरिक्त माहिती मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शास्त्रज्ञांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या त्याप्रमाणे की त्या माहितीबद्दलचा समज, त्या मातीबद्दलची जी माहिती जी ती आपल्याला मिळणार आहे
ती समज जी आणि ती माहिती जी काही असेल ते भारतासाठी पुढचे जे प्रयोग होणार आहेत त्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत किंवा त्या प्रयोगाला वेग देण्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. खरं आहे, अगदी खरं आहे. कारण तो जो रोव्हर आहे त्या रोव्हरवरचे जे ऑनबोर्ड इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते ॲक्च्युली स्पेक्ट्रोमीटर आणि एक स्पेक्ट्रोस्कोप आहे. आणि ही जी वैज्ञानिक उपकरणं आहेत त्या उपकरणांचा मी पूर्वी पण सांगितलं आहे किंवा ह्या उपकरणांचा उपयोगच मुळात याच्यासाठी होणार की चंद्रमृत्तिका जी आहे त्या चंद्रमृत्तिकेचं जे कॉम्पोजिशन आहे ते कॉम्पोजिशन त्याचं केमिकल ॲनालिसिस जे आहे ते केमिकल ॲनालिसिस त्याच्या माध्यमातून होणार आहे. आणि एक अतिशय महत्त्वाचा डेटा जो आहे तो डेटा शास्त्रज्ञांच्या हाती लागणार आहे की तिथली जी माती आहे त्या मातीमध्ये कंटेंट कोणते आहे. बरोबर. हां. तर हिलियम 3 नावाचा एक रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स त्या रेगॉलिथमध्ये आहे. तर त्याचं मायनिंग होऊ शकतं का आणि एकूणच त्याच्यामध्ये असलेले जे काही इतर मूलद्रव्य आहेत त्या मूलद्रव्यांचं पण त्यांचा काही एक्स्ट्रॅक्ट करून आपल्यासाठी त्याचा काहीतरी फायदा होऊ शकेल का. भविष्यातल्या ज्या मिशन्स आहेत इंटरप्लॅनेटरी मिशन्स आहेत त्या इंटरप्लॅनेटरी मिशन्ससाठी त्याचा काही उपयोग होऊ शकणार आहे का. तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याचा उपयोग म्हणजे हा जो डेटा आहे त्याचा उपयोग आपल्याला त्या मिशन्ससाठी होणार आहे. निश्चित. खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्याबरोबर जोडले गेलेले आहात.